सर काय सांगाल, काल शिवसेनेचे तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, 3,500 रुपयाचा पहिली उचलेचा जो शब्द दिला होता तो अभिजित आबांनी पाळला नाही असं जे आहे ते स्टेटमेंट केलंय। आणि जर हा दर दिला नाही तर शिवसेनेचे पदाधिकारी तुम्हाला रस्त्यावर फिरकू देणार नाहीत असा इशारा देखील दिलाय। काय असणार आहे आपलं प्रत्युत्तर? माननीय मुन्ना साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या माढा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय अभिजित आबा पाटील यांना ऊस दर दिला नाही तर माढा तालुक्यामध्ये फिरू देणार नाही असा विनोदी सवाल केलाय। मुळात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा 2 वर्षे बंद पडलेला, लिक्विडेशन मध्ये निघालेला तो कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून जिंकला आणि निवडणुकीत घोषणा केली होती की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण शेतकऱ्यांना 2500 रुपये दर देऊ। त्याप्रमाणे शेतकऱ्यांना 2500 रुपये दर दिला। दुसरी एक घोषणा अशी केली होती की पाठीमागच्या संचालक मंडळानं शेतकऱ्याचे सुमारे 30 कोटी रुपये थकवलेले आहेत, ते पैसे दिल्याशिवाय, वाहन मालकाची देणी दिल्याशिवाय गव्हाणीमध्ये मोळी टाकणार नाही। त्याप्रमाणे त्या सगळ्यांची देणी चुकती केली आणि मगच अभिजित पाटलांनी गव्हाणीमध्ये मोळी टाकली। दुसऱ्या सीझनला 3,000 रुपयाचा दर जाहीर केला आणि तो 3,000 रुपयाचा सुद्धा दर दिला। आता तिसऱ्या सीझनला अभिजित आबा पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवत असताना आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिक्षेपामध्ये अभिजित पाटील हे नेतृत्व येत असताना काही परंपरागत प्रस्थापित लोकांना हे नेतृत्व आड येतं की काय अशा प्रकारची शंका यायला लागली आणि मग त्यांच्या कार्यशैलीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करायला सुरुवात केली। परंतु या निमित्तानं मी इतकंच सांगेल की अभिजित आबा पाटील हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पै ना पै टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात। एक दुसरी गोष्ट अशी की साखर कारखानदारीतल्या एकदम कमी वयामध्ये पूर्ण जाण आलेला एक नामांकित चेअरमन म्हणून अभिजित आबा पाटील नावारूपाला आलेले आहेत। आणि मग विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवत असताना आजच्या गाळप हंगामामध्ये 2803 रुपयाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना चुकता केलेला आहे। 31 जानेवारी पर्यंतची सगळी बिलं शेतकऱ्यांना पोहोच झालेली आहेत आणि कारखाना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चाललेला आहे। फेब्रुवारीतली काही बिलं राहिलेली आहेत तर ती टप्प्याटप्प्यानं पूर्ण होत आहेत। मुन्नासाहेब साठे यांनी सांगितलं की त्यांनी 3500 रुपये दर दिला नाही आणि त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। परंतु आमच्या कारखान्याच्या परंपरेनुसार ज्या हंगामामध्ये दर जाहीर केला जातो त्या हंगामाचा दर पुढचा हंगाम चालू होईपर्यंत तो दिला जातो। मग पोळा सण असेल, दिवाळी सण असेल, संक्रांत असेल, अशा अनेक टप्प्यामध्ये ते बिल चुकतं केलं जातं। 3500 रुपयेचा दर अभिजित आबा पाटलांनी जाहीर केलाय। अभिजित आबा पाटील हे शब्दाला पक्के आहेत आणि शब्द पाळणाऱ्यापैकी आहेत। त्यामुळं अभिजित आबा पाटलांच्या कार्यशैलीवरती कुणीतरी क्षमता नसणाऱ्या व्यक्तींनी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये। आजही मी संचालक म्हणून इतकं सांगेल की पहिला हप्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाचाच आहे 2803 रुपये आणि तो शेतकऱ्यांना दिलेला आहे। अंतिम दर हा आमचा संक्रांतीपर्यंत जातो। संक्रांतीपर्यंत हा अंतिम दर आमच्या संचालक मंडळाची बोर्ड मीटिंग झाल्यानंतर पूर्ण आर्थिक लेखाजोखाचा अंदाज घेऊन ते किती टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पोहोच करायचे हे मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये येईल। परंतु हे सगळं चांगलं चाललेलं असताना अभिजित आबाच्या कार्यशैलीवरती कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे। त्यांनी आणखी काही मुद्द्याला स्पर्श केला की आम सभा वगैरे, मी इतकंच फक्त सांगेल की एवढा नौखा आमदार असताना पहिल्या अधिवेशनामध्ये जवळजवळ 50 प्रश्न उपस्थित करणारा आता चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळजवळ 35 प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सामान्य जनतेकरता 24 तास अवेलेबल असणारा हा आमदार असताना विनाकारण
चांगलं चाललेलं चांगलं वाटत नाही, या दृष्टिकोनातून या गोष्टी घडत आहेत. इतर कारखान्यांनी किती दर दिलाय, इतर कारखान्याचे पहिले हप्ते पोहोचलेत का, या गोष्टी पडताळण्यापेक्षा ज्या कारखान्याचं चांगलं चाललंय त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे थोडंसं अशोभनीय आहे. तर या गोष्टी थांबवाव्यात असं मला या निमित्तानं वाटतं. म्हणजे संक्रांतीनंतर असेल किंवा अनेक टप्प्यामध्ये म्हटला तुम्ही, म्हणजे 3500चा शब्द हा पाळला जाईल, त्याला टप्पे सांगितले जात नाहीत. आजपर्यंत अभिजित आबा पाटील यांनी दिलेले शब्द सगळे पाळलेले आहेत. त्यामुळं आत्ता सुद्धा दिलेला शब्द अभिजित आबा पाळतील याच्यावरती आमचा ठाम विश्वास आहे.